डिअर स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री मीन्स त्याच्या स्पेलिंगमध्येच त्याचं मिनिंग आहे. ट्राय. ट्राय म्हणजे 3. नेक्स्ट आहे गोनो. गोनो मीन्स साईड. आणि मेट्री. मेट्री मीन्स मेन्झुरेशन मीन्स मेजरमेंट. हे 3 साईडचं मेजरमेंट किंवा तिन्ही साईडने घेतलेलं मेजरमेंट म्हणजे ट्रिग्नॉमेट्री. या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काय आपल्याला उपयोग काय आहे, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काय उपयोग आहे. आपण प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन शिकतो किंवा आपला प्रॉफिट लॉस हे मॅथमॅटिक्समध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये. मग ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरचं आपल्या जीवनामध्ये काय काम आहे की मग किंवा गरज काय आपल्याला ट्रिग्नॉमेट्री शिकण्याची. मग ते याच्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की काही मेजरमेंट जे आहे, सपोज या ब्लॅकबोर्डचं जर आपल्याला मेजर करायचं जर असेल तर आपल्याला ते मीटरपट्टी लावून ते पॉसिबल आहे. किंवा हे आपल्याला हाईट मोजायची जर असेल इथून तर ते सुद्धा आपल्याला पॉसिबल आहे. किंवा एखादी पर्टिक्युलर झाडाची जर हाईट मोजायची असेल ते सुद्धा पॉसिबल आहे. पण असे काही ऑब्जेक्ट असतात की त्याचा आपण मेजर करू शकत नाही. खूप हायटेड जर झाड असेल तर त्याला आपण पॉसिबल नाही इथून एखादी पकडून ठेवणे आणि एकदम झाडाच्या शेंड्यावर जाऊन त्याला आणखी पकडणे पॉसिबल नाही मेजरमेंट करणं. तर अशा वेळेस आपल्याला या ट्रिग्नॉमेट्रीचे काम आहे. ओके. त्याचबरोबर खूप डिस्टन्सवर एखादी जर ऑब्जेक्ट असेल, आता माझ्यापासून तुम्ही आहे तर आपण इझिली आपण मेजर करू शकतो की डिस्टन्स बिटवीन मी अँड यू. पण असं काही ऑब्जेक्ट आहे का ते आपण मेजर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एखादी सीप असेल, एखाद्या समुद्रामध्ये खूप दूरवर जर सीप असेल तर इथून आपण ते मीटरपट्टी घेऊन जाऊ शकत नाही. मग ते डिस्टन्स आपल्यापासूनचं त्या सीपपर्यंतचं डिस्टन्स काय हे जर मेजर जर करायचं जर असेल तर आपण त्यावेळीसुद्धा या ट्रिग्नॉमेट्री टॉपिकचा यूज करू शकता. ते कसं, फॉर एक्झाम्पल आपण इथे जर आहो, इथे आपला जर ऑब्जेक्ट जर आहे आणि ऑब्जेक्टपासून आपण हे जे आहे हे ए बी नावाचा जो काही ऑब्जेक्ट आहे आणि इथं आपण ऑब्झर्वर आहोत. आता याची ए बीची हाईट किती आहे, मग ते जर ऑब्झर्व करायची जर असेल तर इथून आपण ऑब्झर्व करत तर हा जो अँगल आहे हा अँगल, तर हा अँगलवर डिपेंड आहे. हा अँगल आपल्या ट्रिग्नॉमेट्री फॉर्म्युल्याशी जर मॅच केला किंवा त्याची जर व्हॅल्यू जर चेक केली तर आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रीज फॉर्म्युला आहे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. मग हे ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ यूज करून आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची आपण हाईट घेऊ शकतो. तसंच डिस्टन्स म्हणजे इथून इथपर्यंतचा डिस्टन्स काय आहे. सपोज आपण जर इथं जर असेल आणि आपला थिटा जर इथं असेल, अँगल जर इथं जर असेल तर इथून आपला अँगल जो आहे हा अँगलचं मेजरमेंट किती आहे त्याच्यानुसार या बी पासून तर सी पर्यंतचा आपला डिस्टन्स आपण मेजर करू शकतो युजिंग द ट्रिग्नॉमेट्री. ओके. त्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये ट्रिग्नॉमेट्री हे गरजेचं आहे. आता आपण आपल्या मेन टॉपिककडे जाऊ. आपण हे जे टॉपिक आहेत हे 9th आणि 10th स्टँडर्डला सेम आहे. त्यामध्ये साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा आणि सेक थिटा आणि कोसेक थिटा आहे. हे 6 ट्रिग्नॉमेट्रीचे जे रेशिओ आहे तर ते कंटिन्यूस साइन नंतर कॉस, कॉस नंतर टॅन, टॅन नंतर कॉट, कॉट नंतर सेक आणि सेक नंतर कोसेक असेच तुम्हाला लर्न करायचे आहे. याच्यावरून आपण खूप सारे फॉर्म्युले तयार करू शकतो. म्हणजे फॉर्म्युले 100च्या वर फॉर्म्युले आहे. तर तुम्हाला जर हे कंटिन्यूशन जर लक्षात राहील साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक तर तुम्ही खूप सारे फॉर्म्युले तयार करू शकता. आपण पहिला फॉर्म्युला बघू साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला अपोजिट साइड बाय हायपोटेनस. अपोजिट बाय हायपोटेनस. ट्रिग्नॉमेट्री मीन्स ट्रायगोनोमेट्री. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये सपोज जर हा जर थिटा जर आपण अँगल जर कन्सिडर जर केला त्या अँगल सी रिलेटेड जे साईड आहे त्याच्या अपोजिट साईड कोण आहे, ए बी आहे. त्याच्यानंतर या अँगल सी रिलेटेड बी सी ए कोण आहे, ॲडजस्टंट आहे. आणि ए सी ही काय 90च्या अपोजिट आहे त्यामुळे हे काय हायपोटेनस आहे. ओके. जर आपण थिटा अँगल जर इथं जर कन्सिडर जर केला या अँगल सी अपोजिट साईड किंवा अँगल सी रिलेटेड जे अपोजिट साईड आहे ते आहे बी सी आणि अँगल सी ही जी साईड आहे ही रिलेटेड साईड आहे त्याची अपोजिट. जर हा अँगल जर कन्सिडर केला तर ही अपोजिट साईड ॲडजस्टंट साईड आणि हा जर अँगल जर कन्सिडर जर केला तर ही त्याची ॲडजस्टंट साईड. ओके. काय फॉर्म्युला आहे साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनस, cos theta is equal to adjacent by hypotenuse, tan theta is equal to opposite by adjacent आणि cot theta is equal to adjacent by opposite, sec theta is equal to hypotenuse by adjacent आणि cosec theta is equal to hypotenuse by opposite. ओके.
साईन अपोजिट बाय हायपोटेनस. एकच फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं काम आहे. साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनस. कॉस थिटा काय होईल त्याच्यावरून ॲडजस्टन बाय हायपोटेनस. मग साईन बाय कॉस, साईन डिवायडेड बाय कॉस म्हणजे काय होते टॅन. मग अपोजिट बाय हायपोटेनस डिवायडेड बाय ॲडजस्टन बाय हायपोटेनस. हायपोटेनस कॅन्सल. फॉर्म्युला काय अपोजिट बाय ॲडजस्टन, अपोजिट बाय ॲडजस्टन. नेक्स्ट आहे कॉट. टॅनचा हा काय त्याचा रिसिप्रोकल आहे. त्याचबरोबर त्याचा अपोजिट बाय ॲडजस्टन आहे, त्याचा रिसिप्रोकल काय होईल ॲडजस्टन बाय अपोजिट, ॲडजस्टन बाय अपोजिट. नेक्स्ट आहे सेक थिटा. सेक थिटा कोणाचा रिसिप्रोकल आहे कॉसचा. आणि कोसेक थिटा कोणाचा रिसिप्रोकल आहे साईनचा. तर एक जर तुम्ही लक्षात ठेवलं साईन थिटा तर बाकी सर्व फॉर्म्युले हे तुम्ही स्वतःहून लिहू शकता. ओके. याच्यामध्ये साईनचा कॉस अपोजिट, टॅनचा कॉट अपोजिट, सेकचा कोसेक. ओके. साईन, साईन म्हणजे काय माहिती आहे का, साईन आणि काय कोसाईन. जसं साईन कोसाईन, कोसाईन, जय पराजय जसं आहे तसं काय साईन त्याला काय लागलेलं आहे को. ऑपरेटिव्ह कोऑपरेटिव्ह. नेक्स्ट आहे टॅन. टॅन म्हणजे काय होतं टेंजंट. टेंजंटचा शॉर्ट फॉर्म काय टॅन. नंतर टॅनचा मग अपोजिट काय होईल को टॅन म्हणजे कोटेंजंट. कोटेंजंटचा कोटेंजंट, कोटेंजंटचा शॉर्ट फॉर्म काय कॉट. नेक्स्ट काय सिकँड. सिकँडचा अपोजिट काय होईल मग कोसिकँड. मग सिकँडचा अपोजिट काय मग शॉर्ट फॉर्म काय सेक. आणि कोसिकँडचा शॉर्ट फॉर्म काय कोसेक. ओके. हे टॅन्जंट कोटेंजंट सिकँड कोसिकँड हे आपलं जॉमेट्रीमध्ये मग चॅप्टर नंबर सर्कल या चॅप्टरमध्ये आहे. मग टँजंट आणि कोटेंजंट किंवा सिकँड. नेक्स्ट मग साईनचा रिसिप्रोकल. मग साईनचा रिसिप्रोकल कोण आहे कोसेक. कॉसचा रिसिप्रोकल कोण आहे सेक. आणि टॅनचा रिसिप्रोकल कॉट. आता बघा साईन थिटाचा फॉर्म्युला काय अपोजिट बाय हायपोटेनस. साईनचा रिसिप्रोकल कोण आहे कोसेक. हायपोटेनस बाय अपोजिट. ओके. नेक्स्ट आहे कॉस थिटाचा फॉर्म्युला काय ॲडजस्टन बाय हायपोटेनस. याचा रिसिप्रोकल कोण आहे सेक आहे. मग काय हायपोटेनस बाय ॲडजस्टन. नेक्स्ट आहे टॅन थिटा. टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे अपोजिट बाय ॲडजस्टन. त्याचा रिसिप्रोकल कोण आहे कॉट. मग कॉटचा काय होईल मग ॲडजस्टन बाय अपोजिट. हे एक जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी तुम्ही पूर्ण फॉर्म्युले ते लिहू शकता. ओके. या फॉर्म्युल्याबरोबरच त्याच्यामधल्या आयडेंटिटीज खूप इम्पॉर्टंट आहे. आयडेंटिटीज काय ह्या आयडेंटिटीज आहे. आयडेंटिटीज या तिन्ही आयडेंटिटीजवर पूर्ण जॉमेट्री चॅप्टर आहे. 9th स्टँडर्डचा 10th स्टँडर्डचा 12th स्टँडर्डसुद्धा. फर्स्ट आयडेंटिटीज काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. फर्स्ट आयडेंटिटीज. इफ व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज गिवन सो यू कॅन फाइंड आउट द कॉस थिटा. नेक्स्ट आयडेंटिटीज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेकंड आयडेंटिटी इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. या तिन्ही आयडेंटिटीज खूप इम्पॉर्टंट आयडेंटिटीज आहे. या तिन्ही आयडेंटिटीजवर हा पूर्ण ट्रिग्नॉमेट्रिक चॅप्टर आहे. ओके. आता आपण इकडे बघूया की साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनस. आपल्याला एक्झाममध्ये एक्झाम्पल कसे असतात की एखादी डायग्राम दिलेली असते आणि या डायग्रामवरून काय दिलेलं असते की एखादी थिटा कन्सिडर केलेला असतो आणि याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे रेशिओ लिहायचा आहे. मग आपल्याला रेशिओ कोणाचा लिहायचा आहे मग रेशिओ लिहायचा आपल्याला साइन थिटाचा. मग साइन थिटाचा जनरल फॉर्म्युला काय अपोजिट बाय हायपोटेनस. अपोजिट बाय हायपोटेनस. अँगल कोणता कन्सिडर केलेला आहे सी. मग सीच्या ऑपोजिट साईड कोण आहे ए बी. मग आपला रेशिओ काय होईल मग ए बी बाय हायपोटेनस कोण आहे ए सी. ए बी बाय ए सी. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कॉस थिटा. कॉस थिटाचा जनरल फॉर्म्युला काय ॲडजस्टन बाय हायपोटेनियस. मग ॲडजस्टन बाय हायपोटेनियस अँगल कोणता कन्सिडर केला आहे थिटा. मग थिटाचा ॲडजस्टन कोण आहे बी सी. मग बी सी बाय ए सी. बी सी बाय ए सी. ओके. नेक्स्ट टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय अपोजिट बाय ॲडजस्टन. अपोजिट अँगल कोणता कन्सिडर केला आहे थिटा. अपोजिट ए बी. मग ए बी बाय ॲडजस्टन कोण आहे बी सी. बी सी इज इक्वल टू कॉट. कॉट आता काय होऊ शकते की याचा रिसिप्रोकल म्हणजे बी सी बाय ए बी असे पण आपण लिहू शकता. अदरवाईज ॲडजस्टन मग अँगल सीचा ॲडजस्टन अँगल बी सी बाय अपोजिट साईड ए बी.
नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला काय? हायपोटेनस बाय ॲडजसंट. अँगल कोणता कन्सिडर केला आपण? थिटा. थिटाचा हायपोटेनस कोण आहे? AC बाय ॲडजसंट BC. AC बाय BC. ओके, AC बाय BC. आता इकडे बघूया आपण सेक थिटा हा कोणाचा रिसिप्रोकल होता? कॉसचा. कॉसचा काय मिळाला? BC बाय AC. BC बाय AC चं रिसिप्रोकल AC बाय BC. AC बाय BC. नेक्स्ट कोसेक्स हायपोटेनस बाय अपोजिट. हायपोटेनस काय? AC. अपोजिट साईड कोणती? हा जर अँगल जर कन्सिडर केला तर ही अपोजिट होते आणि हा जर अँगल जर कन्सिडर केला तर ही अपोजिट होते. मग आपण काय कन्सिडर केलेला आहे? थिटा. मग थिटा कोणता? हा. मग याचा अपोजिट कोण आहे? AB. मग AC बाय AB. आता कॉसेकचं काय मिळालं आपल्याला? AC बाय AB. कॉसेकचं काय मिळालं आपल्याला? AC बाय AB. हा कोणाचा रिसिप्रोकल आहे? साईनचा. मग साईन काय होईल त्याचा? AB बाय AC. मग असं आपण ते इच अँड एव्हरी रेशोज आपण लिहू शकतो. ओके, आता यामध्ये काय होईल? जर हा आपण कन्सिडर केला म्हणून आपण या पद्धतीने लिहिलं. फॉर एक्झाम्पल आपण जर हा थिटा जर कन्सिडर केला किंवा हा अँगल जर कन्सिडर केला हा, मग आता याच्यावरून काय लिहिता येईल की अँगल कन्सिडर कोणता केला? A. मग A जर कन्सिडर केला तर याची अपोजिट साईड कोण येईल? BC. आणि हायपोटेनस कोण येईल? मग AC. मग आपलं साईन थिटाचं जे आहे तर ते काय येईल? मग BC बाय AC. BC बाय AC. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आपण HSC रिलेटेड आणखी 1-2 एक्झाम्पल बघूया. आपण यापूर्वी बघितलं आहे की साईन थिटाचे फॉर्म्युले साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला दिलेल्या फिगर जे आहे त्या फिगरवरून आपल्याला त्याचं काय लिहायचं आहे? रेशो लिहायचा आहे. ओके, याच्यामध्ये जसं आपण साईन थिटा घेतलेला आहे, हा जो थिटा जो आहे हे काय? मेजरमेंट ऑफ अँगलसाठी सिम्बॉल म्हणून यूज केलेला आहे. आता इथे करेन फॉर एक्झाम्पल ऑब्झर्व दिस फिगर. In triangle ABC, right angle triangle, B is the 90 degree. So that's why opposite side of B is hypotenuse. हे हायपोटेनस साईड झाली. मग हायपोटेनस साईड जर झाली मग आपली अपोजिट कोणती आणि ॲडजसंट कोणती? मग ही अपोजिट म्हणायचं की ही ॲडजसंट म्हणायचं? ही ॲडजसंट म्हणायचं की ही अपोजिट म्हणायचं? जर आपण हा अँगल जर कन्सिडर केला तर ही आपली अपोजिट आणि ही आपली ॲडजसंट. जर हा अँगल कन्सिडर केला 50चा तर आपल्याला ही अपोजिट आणि हे काय? ॲडजसंट. मग तुम्हाला क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे तर तो अँगल पाहून तुम्हाला लिहायचा आहे रेशो. फॉर एक्झाम्पल साईन 50 डिग्री, कॉस 40 डिग्री, टॅन 40 डिग्री, साईन 40 डिग्री. ओके, मग आता आपल्याला रेशो लिहायचे. साईन 50 डिग्री, कॉस 40 डिग्री, टॅन 40 डिग्री आणि साईन 40 डिग्री. आपण बघूया आपण साईन 50 डिग्री. आता साईन 50 डिग्री, साईन 50 डिग्री. साईन 50 डिग्री जनरल फॉर्म्युला काय? साईन 50 डिग्री. 50 डिग्री म्हणजेच काय? व्हॅल्यू ऑफ द थिटा. थिटाची व्हॅल्यू आहे. मग साईन थिटाचा फॉर्म्युला काय? अपोजिट बाय हायपोटेनस. अपोजिट बाय हायपोटेनस. अपोजिट बाय हायपोटेनस. मग अपोजिट साईड पण कोणाच्या अपोजिट साईड? मग अपोजिट साईड BC की अपोजिट साईड AB? हायपोटेनसचा कन्फर्म आहे AC बिकॉज द अपोजिट ऑफ द 90 डिग्री आणि ABC इज द राईट अँगल ट्रायंगल. मग आता AB अपोजिट साईड समजायचं की BC अपोजिट साईड समजायचं? सो डिपेंड अपॉन द थिटा. मग थिटा काय दिलेला आहे मला? 50 डिग्री. मग 50 डिग्री आपण कन्सिडर करू. मग याच्या अपोजिट साईड कोण आहे? BC आणि हायपोटेनस कोण आहे? मग AC. BC आणि AC. ओके, नेक्स्ट कॉस 40 डिग्री. कॉस 40 डिग्री, कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिलेलं आहे? 40 डिग्री. मग कॉसचा जनरल फॉर्म्युला काय? ॲडजसंट बाय हायपोटेनस. ॲडजसंट बाय हायपोटेनस. मग ॲडजसंट बाय हायपोटेनस. मग ॲडजसंट कोणती? ही ॲडजसंट साईड की ही ॲडजसंट साईड? मग कोणता अँगल कोणता कन्सिडर केला आहे? 40 डिग्री. मग 40 डिग्री. मग या 40 डिग्री अँगलचे ॲडजसंट साईड कोण आहे? BC. ॲडजसंट साईड BC आणि हायपोटेनस कोण आहे? AC. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन टॅन थिटा. टॅन थिटा. आता थिटा अँगलचं मेजरमेंट काय दिलेलं त्यांनी? 40 डिग्री. आपण 40 डिग्री इज इक्वल टू टॅन थिटा. फॉर्म्युला काय? टॅन थिटा अपोजिट बाय ॲडजसंट. फर्स्टली राईट द फॉर्म्युला. अपोजिट बाय ॲडजसंट इज इक्वल टू
अपोजिट साईड, मग आता ही पण अपोजिट साईड आहे अँगलची आणि ही पण अपोजिट साईड आहे अँगलची, पण आपण आता कोणता कन्सिडर केलेला आहे 40 डिग्री. मग 40 डिग्री हा जर अँगल कन्सिडर केला तर या अँगलचा अपोजिट साईड कोण आहे ए बी आणि याचा ॲडजस्टंट साईड कोण आहे बी सी. मग अपोजिट साईड ए बी अँड ॲडजस्टंट साईड बी सी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे साइन 40 डिग्री. या पहिले आपण काय फाइंड आउट केलेलं आहे साइन 50 डिग्री. आता काय फाइंड आउट करायचं साइन 40 डिग्री. मग साइन 40 डिग्री इज इक्वल टू फॉर्म्युला साइन थिटाचा फॉर्म्युला काय अपोजिट बाय हायपोटेनस. ओके, मग अपोजिट साईड मग अशा आपण काय लिहिलं बी सी आणि हायपोटेनस कोण आहे ए सी. यामध्ये हायपोटेनस कॉमन राहील ए सी, पण याच्यामध्ये साईड अँगल कोणता कन्सिडर केलेला आहे 50 डिग्री. आता कोणता कन्सिडर केलेला आहे 40 डिग्री. मग आपण साइन 40 डिग्री जर कन्सिडर जर केला तर साइन 40 डिग्रीच्या अपोजिट साईड कोण आहे ए बी आणि हायपोटेनस कोण आहे ए सी. ओके, म्हणजे आपण जर असं जर ट्रायंगल जर दिलेला आपल्याला आणि अँगल जर कन्सिडर जर केला तर आपण कोणतेही ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ आपण लिहू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला याच्या ठिकाणी जर सपोज जर याचा अल्फा दिला मग इन राईट अँगल ट्रायंगल वन अँगल इज 90 डिग्री देन अनदर अँगल द सम ऑफ द टू अँगल्स इज 90 डिग्री. मग 40 अँड हिअर 50. मग हा अँगल जर अल्फा असेल तर मग हा अल्फा आकार येईल मग 90 मायनस अल्फा डिग्री. ओके, मग होऊ शकते आपल्याला साइन अल्फा इज इक्वल टू अपोजिट बाय ॲडजसंट. मग साइन अल्फा जर असेल तर फॉर्म्युला आहे अपोजिट बाय ॲडजसंट. मग साइन अल्फा काय अपोजिट काय ए बी बाय ए सी. अशाने आपल्याला कोणताही जर अँगल जर दिलेला आहे तर जो अँगल कन्सिडर केलेला आहे त्यानुसार त्याचा साईड बघायची आणि त्यानुसार त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. जनरल फॉर्म्युला सर्वांच्यासाठी सारखा राहील, फक्त साईड कोणती घ्यायची. जर अँगल जर हा कन्सिडर केला तर याची अपोजिट साईड ही आणि ही ॲडजसंट. जर हा अँगल जर कन्सिडर केला तर ही त्याची अपोजिट साईड आणि ही त्याची ॲडजसंट साईड. आता आपल्याला फक्त 90 दिलेला आहे अल्फा दिलेला आहे तर दुसरा अँगल किती राहू शकते 90 मायनस अल्फा. मग याच्यावरून कॉस 90 मायनस अल्फा हा जर अँगल जर दिला, आता कोणाचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे कॉसचा. मग अँगल किती दिलेला आहे 90 मायनस अल्फा. मग 90 मायनस अल्फा आपल्याला इथं जर दिलेला जर नसेल तर मग काय करायचं, हा अँगल जर अल्फा असेल तर हा 90 मायनस अल्फा होईल. हा जर 40 असेल तर हा 90 मायनस 40 म्हणजे 50 होईल. हा जर अँगल जर एम असेल तर हा 90 मायनस एम होईल. हा जर बीटा जर असेल तर हा 90 मायनस बीटा होईल. मग कॉस 90 मायनस अल्फा कोणता अँगल कन्सिडर केलेला आहे हा. मग या अँगल जर कन्सिडर केला आहे तर काय फॉर्म्युला आहे ॲडजसंट बाय ॲडजसंट बाय हायपोटेनस. मग ॲडजसंट काय होईल मग या अँगलचा ॲडजसंट काय होईल मग ए बी बाय ए सी. ओके, HSC रिलेटेड काही पण विचारू शकते एक्झाममध्ये. तुम्हाला असं साधं पण राहू शकते की फाइंड द साइन ए कोणता अँगल यूज केला आहे, कोणता अँगल कन्सिडर केला आहे ए अँगल कन्सिडर केला आहे. मग हा ए अँगल जर कन्सिडर जर केलेला आहे मग याचा फॉर्म्युला काय मग साइनचा जनरल फॉर्म्युला काय अपोजिट बाय हायपोटेनस. मग अँगल कोणता कन्सिडर केलेला आहे ए. देर इज नो गिवन अल्फा, नो गिवन 40 डिग्री, नो गिवन 50 डिग्री, नो गिवन बीटा, नो गिवन थिटा. काय दिलेला आहे साइन ए मीन्स अँगल हा जर कन्सिडर केला आहे तर याचे अपोजिट कोण आहे बी सी बाय ए सी. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कारण की एक्सरसाइज जे पहिली एक्सरसाइज आहे SSC पूर्ण रिलेटेड आहे. फक्त त्याच्यामध्ये काय चेंज होईल, फक्त फिगर चेंज होईल, फिगरचे नाव चेंज होईल, फिगरचे अँगल चेंज होईल, अँगलचे नाव चेंज होईल. थिटाच्या ठिकाणी अल्फा राहू शकते, बीटा राहू शकते, 50 डिग्री राहू शकते, 30 राहू शकते, 60 राहू शकते, 20 तर 70 राहू शकते. आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे की हे जे फॉर्म्युला आहे हा पहिले जनरल फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि नंतर मग हा अँगलच्या रिलेटेड अपोजिट आहे की हायपोटेनस आहे की ॲडजसंट आहे त्यानुसार त्याची काय लिहायची आहे साईड लिहायची आहे. ओके, याच्यावर एक्सरसाइज पहिली जे एक्सरसाइज आहे 8.1 हे आपण सॉल्व्ह करू शकता आणि काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके.